नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आता सर्वांना उत्सुकता लागली आहे का प्रतिमाची मुलगी सायली आहे हे कधी कळणार. तर आता थोडेच दिवस राहिले आहे, ते सत्य सर्वांना कळणार आहे. आणि जेव्हा हे सत्य सर्वांना कळणार तो भाग शेवटचा असणार आहे. होणार असं आहे की आता इथे प्रतिमा आता नागराजला भेटायला गेल्यानंतर नागराज तिच्यावरती हल्ला करतो आणि त्या टायमिंगला प्रतिमाला आठवतं की आमच्या ॲक्सिडेंटच्या वेळेस याच व्यक्तीने मला मारलं होतं. आणि ती मोठ्याने ओरडते आणि म्हणते, तूच मला मारलं होतं, तूच माझा ॲक्सिडेंट केला आहे. आता हे सर्व कळत असताना साईडला रविराज, अर्जुन, चैतन्य हे सर्व तिथं दबा धरून बसलेले असतात आणि प्रतिमात आणि नागराजमध्ये काय बोलणं होतं आहे हे सर्व ते ऐकत असतात. तर तिथं महिपतसुद्धा आलेला असतो. महिपत म्हणतो, हो मीच तुम्हाला मारलं होतं, मला तुम्हाला मारून टाकायचं होतं, पण काय माहिती तू कशी वाचलीस. पण प्रतिमा तुला माहिती आहे का तुझी मुलगी कोण आहे ते. तर प्रतिमा म्हणते, कोण. तन्वी ही माझी मुलगी. तर नागराज म्हणतो, खोटं आहे. तन्वी हा आमचा मोहरा आहे, तिला आम्ही तयार केलेला आहे. तन्वी ही तुमची मुलगी कधी नव्हती आणि कधी होणारही नाही. तर लगेच प्रतिमा म्हणते, मग आमची मुलगी कोण आहे. तर लगेच महिपत म्हणतो, तुमची मुलगी ना तुझ्या डोळ्यासमोर असूनसुद्धा तुला आणि तुझ्या त्या नवऱ्याला रविराजला ओळखता येत नाही आहे. तर प्रतिमा म्हणते, काय आहे ते स्पष्ट बोला. आणि आता प्रतिमा खूप घाबरते आणि ती घाबरल्यामुळे ती जास्त काही बोलू शकत नाही. तर लगेच महिपत म्हणतो, आज तुझा शेवटचा दिवस आहे, आज तू माझ्या हाताने मरणार आहे, म्हणून मी तुला सांगतो की तुझी मुलगी कोण आहे. तर तो म्हणतो, तुझी मुलगी सायली आहे. सायलीचं नाव ऐकल्यानंतर प्रतिमेला खूप मोठा धक्का बसतो. इकडे रविराज आणि ते सुद्धा सर्व काही ऐकत असतात. त्यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता सर्वांना कळून चुकलेलं असतं की सायली हीच प्रतिमाची मुलगी आहे.